श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या कृपेने आणि महादेवांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात व सुखाचा जाऊ द्या आणि स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आहेत ही स्वामींच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सदैव नकारात्मकता असेल आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांवर देखील होत असतो। म्हणूनच पती पत्नीला व्यवस्थित पटावं, त्यांच्यात प्रेम जिव्हाळा आपुलकी राहावी यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणाला तरी नक्कीच मदत होऊ शकते। या व्हिडिओमध्ये शिवपुराणातील पंडित मिश्राजींनी सांगितलेला 1 लोटा जलचहा आपण उपाय पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दैनंदिन जीवनात आपल्याला पाण्यासारखा उपयोग होत असतो, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार काही असे उपाय आहेत की आपण पाण्याद्वारे करू शकतो। तर पाण्याची काही चमत्कारिक आणि अतिशय प्रभावी असे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत। तर त्याचा उपाय आपण पाहणार आहोत की पाण्याचा वापर करून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी कशा पद्धतीने आणू शकतो आणि जीवनातील सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता कशा पद्धतीने करता येऊ शकते। तसेच आपल्या जीवनात सुख व समृद्धी देखील या उपायाने जरूर येईल। घरात आनंदाने सुख समाधानाने वातावरण निर्मिती होण्यास मदत नक्कीच होऊ शकते। तर पहा, पूर्वीच्या काही प्रत्येक घरात पाण्याने भरलेला माठ असायचा, पण आता प्रत्येकाच्या घरी प्युरिफायर असल्यामुळे किंवा फ्रीज मध्ये बॉटल ठेवले जातात, म्हणून शक्यतो कोणाच्या घरी पाण्याने भरलेला माठच दिसत नाही। पण वास्तू आपल्या घरात अत्यंत गरजेचा आहे। पाण्याने भरलेला माठ हा शुभ संकेत असतो किंवा घरातील समस्यांचे निवारण होत असते। त्यामुळे घरातील उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा असते आणि म्हणूनच उत्तर दिशेला आपण पाण्याने भरलेला माठ अवश्य असायला हवा। घरात जर कोणाला काही टेन्शन असेल किंवा मानसिक त्रासातून ताणतणावातून जर एखादी व्यक्ती जात असेल तर घरातील जे माठातील पाणी असतं ते माठातील अगदी तांब्याभर पाणी घेऊन आपल्याला झाडाला कोणत्याही रोपाला 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस तरी देखील आपण हा उपाय करू शकता। त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होण्यास मदत होते व सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होते। आणि कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी नित्य नियमाने रोज टाकायचं। अतिशय महत्वाचा उपाय, जर समजा घरात वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरातील 4ही कोपऱ्यांना काय ठेवायचं आहे, तर तुम्हाला भीमसेन कापूर असतो तर तो कापूर ठेवायचा आहे आणि कापूरच ठेवायचा हवा। आणि जो कापूर उपाय करणार आहोत तो खूप जास्त प्रभावशाली आहे। समजा तुम्हाला असं वाटत असेल की अगदी लहानात लहान गोष्टीवरून वादविवाद होत आहेत आणि त्यावेळेला अचानक मोठं असं भांडण होईल, त्यामुळे घरातील मुलांना देखील लहान मुलांनाही भीती वाटत असते। तर अशा वेळेला ते वाद विकोपाला जाऊ नये यासाठी घरातील महिला असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असेल किंवा म्हणजेच मनुष्य असेल, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने, जो हा व्हिडिओ पाहत असेल त्या व्यक्तीने, घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या घरात मधील भीमसेनी कापूर जे असतात त्याला आकार वगैरे शेप असा नसतो, तर भीमसेनी कापराचा मोठा तुकडा आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना ठेवायचा आहे। पण जे समजा घरातील 4 कोपऱ्यांना ठेवायचं आहे, त्याचबरोबर ज्या रूम मध्ये तुम्ही राहता, ज्या प्रत्येक घराच्या प्रत्येक रूम मधल्या 4ही कोपऱ्यांना तुम्ही ठेवू शकता। तर भीमसेनी कापराचा तुकडा म्हणजेच आता अगदी लहानसा तुकडा घेतात, थोडा बऱ्यापैकी जो तुकडा असायलाच हवा। आणि भीमसेनी कापूर आपल्या वास्तूमध्ये 4ही कोपऱ्यांना ठेवायचा आहे। त्याचबरोबर प्रत्येक रूमच्या 4 कोपऱ्यांना तो कापूर ठेवायचा आहे। तो कापूर ठेवल्यानंतर किती 5 ते 10 मिनिटातच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल। जी काही भांडण व्हायला सुरुवात किंवा आपोआप शांत होतात व वातावरण खराब झालं असेल तर ते लवकर चांगलं होण्यास मदत होते असते। हा उपाय तुम्ही करून पहा, अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो कापूर नंतर देखील तसाच राहू द्यायचा आहे। आणि जेव्हाही तुम्हाला असं वाटायला लागतं की भांडण होऊ शकतात किंवा घरातील वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा वेळेला पटकन आपण तो कापूर आपल्या वास्तूमध्ये ठेवायचा आहे
आणि त्यानंतर तसाच राहू द्यायचा आहे. आणि पद्धतीने कापराचा उपाय जरूर करा, इतरांनाही सांगायला विसरू नका. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा उपाय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पती पत्नीमध्ये पटत नसेल, वादविवाद होत असतील किंवा घरातील लहान मुलं असतील ते चिडचिड करत असतील, तर ऐकत नसतील किंवा हट्टीपणा करत असतील, तर अशा वेळेला तुम्ही आपल्या घरातील देवघरात संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळीही केलं तरीही चालू शकतं. तर तो उपाय कुठला आहे? तर एका तांब्याचा, म्हणजे कलश आहे ना तो तांब्याचा तांब्या असेल किंवा तांब्याचा कुठलंही भांड तुम्हाला घ्यायचं आहे. ग्लास घेतला तरीही चालू शकतं. पाण्याने भरून देवाऱ्यात ठेवायचं आहे किंवा तुम्ही देवाऱ्याजवळ बसून धूप प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्या हातात तो तांब्या घ्यायचा आहे किंवा पाण्याने भरलेले ते पात्र असेल ते घ्यायचं आहे. उजव्या हातातही घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पाहत स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी, जर समजा तुम्ही पती पत्नींसाठी करत असाल तर बोलायचं आहे किंवा मुलांसाठी करत असाल तर मुलांचं नाव घेऊन बोलायचं आहे व म्हणायचं आहे, मंत्र हा बोलायचा आहे. आणि त्या पाण्याकडे पाहून 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. जास्त वेळ बोलला तरीही चालू शकतो. 11 वेळा तरी कमीत कमी तारक मंत्र बोलून ते पाणी तसंच देवाऱ्यात झाकून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तुमच्या घरातील मुलं असतील किंवा मुली असतील किंवा तुमचे पती असतील किंवा पत्नी असेल तर त्यांना ते प्यायला द्यायचे आहे. तर ते तीर्थघरातील सर्वांनी घेतलं तरीही चालू शकतं. तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आणि ज्या दिवशी तारक मंत्र बोलतील त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी दिलं तरीही चालू शकतं किंवा दुसऱ्या दिवशी दिलं तरीही हरकत नाही. पण ते पाणी झाकून ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये काही पडायला नको. म्हणून अशा पद्धतीने हा उपाय जरूर करून पहा. तारक मंत्र बोलत असताना सर्व संकटांमधून, दुःखांमधून तारणारा असा हा तारक मंत्र नक्कीच तुमच्या स्वामी इच्छा पूर्ण करतील. म्हणून तारक मंत्र म्हणताना अतिशय विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने, अर्थभावनेने जर तुम्ही हा उपाय केला, नक्कीच पाणी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. अतिशय महत्वाचा उपाय तर म्हणजेच की आता ते कुठे उपाय करायचा आहे तेही जमेल तो तुम्हाला मी सांगणार आहे. पण पुन्हा एकदा सांगते, कापूरचा उपाय जरूर करा. त्यानंतरचा उपाय आहे तो, समजा एखादी व्यक्ती मानसिक त्रास असेल, चिडचिड होत असेल त्या व्यक्तीची, तर अशा वेळा तू व्यक्ती खूप ठिकाणी झोपते किंवा त्या ठिकाणी व्यक्तीला डोक्याजवळ तांब्या ठेवायचा आहे. तांब्यावरून किंवा तांब्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरती, म्हणजेच डोक्याच्या जवळ तो तांब्या भरून ठेवायचा आहे आणि रात्रभर ते तसंच झाकून ठेवायचं आहे. आणि ते पाणी, आणि आता दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. म्हणजेच ते तुम्ही कुठेही अंगणात टाकू शकता किंवा वॉश बेसिन मध्ये टाकू शकता किंवा टॉयलेट मध्येही टाकू शकता. अशा पद्धतीने अगदी 7 दिवस हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला निगेटिव्हिटी असेल ती कमी होताना दिसेल. किंवा ज्या व्यक्तीला चिडचिड वाटत असेल किंवा मानसिक त्रास असेल किंवा मानसिक तणाव वाढत असेल तर त्या व्यक्तीचा नक्कीच त्याला त्याचा फायदा दिसायला लागेल. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण ज्या वेळेला तुम्ही तो तांब्या पाण्याने भरून डोक्याजवळ ठेवता तर ती डोक्यावरील जी काही पूर्ण शरीरातील निगेटिव्हिटी खेचली जाते. म्हणून शक्यतो तांब्याचाच तांबा घ्यायचा आहे. त्याच्याने तुम्हाला अजून चांगले रिझल्ट मिळतील. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा उपाय हा देखील तेवढाच अतिशय लाभदायी तुम्हाला हा उपाय ठरू शकतो, की जे हा उपाय सांगितला आहे ते नक्कीच तुम्ही करून पहा. 100% खात्री आहे या उपायाने नक्कीच तुमच्या घरात आनंद आणि सुख समृद्धी येऊ शकते, एवढं मला पूर्ण विश्वास आहे. यानंतरचा उपाय की समजा घरातील वातावरण चांगलं राहावं आणि प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हावं, त्यासाठी घरातील नकारात्मकता निघून जावी, यासाठी प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. म्हणजे पंडित मिश्रांनी सांगितलेला 1 लोटाचा उपाय तुम्हाला आता करायचा आहे. तर दिवसभरात जमेल त्यावेळेला महादेवाच्या मंदिरात जाऊन एका तांब्याचा कलश भरून घरूनच तो न्यायचा आहे. त्या ठिकाणी जल अभिषेक करायचा आहे, शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करायला शक्यतो घरातील पुरुष असतील किंवा मुलगा असेल
तर त्यांना सांगायचं आहे आणि तेथील सोबत जायचं आहे आणि त्यांना अभिषेक करायचा आहे. महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा क्षणाक्षरी किंवा पंचाक्षरी जो मंत्र आहे ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबके यजामहे कोणत्याही मंत्राचा जप करत शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ते हे जल अर्पण केलेलं जल आहे त्या ठिकाणी जलाधारी असते. ज्या ठिकाणाहून पाणी वाहत असतं तर त्या ठिकाणी दुसरं कुठलं तरी एखादं छोटं भांड लावायचं आहे आणि ते अभिषेक केलेलं तीर्थ घरी आणायचं आहे. आणि ते जल घरी आणल्यानंतर आपल्या घरात संपूर्ण घरात त्याचा शिडकाव करायचा आहे. म्हणजेच ते पाणी तुम्ही आणलेलं शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतरच ते पाणी तांब्यामध्ये किंवा वाटीमध्ये आणलेलं असेल तर ते पाणी आपल्या घरात शिंपडायचं आहे. घरातील प्रत्येक रूम मध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक सोमवारी करा. अगदी 5 किंवा 7 सोमवारी तरी कंटिन्यू हा उपाय करा. 100 काय 101% तुम्हाला रिझल्ट जरूर मिळतील. हा उपाय करून पहा आणि मग कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला त्याचा किती फायदा झाला. आणि त्यानंतरचा अजून एक महत्वाचा उपाय जो म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही घरातील लादी पुसता तर लादी पुसताना त्या पाण्यामध्ये जाडं मीठ असतं तर ते खडे मीठ म्हणतो ते टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये लादी पुसायची आहे. त्याचप्रमाणे ते जल काही लादी पुसण्यासाठी तुम्ही पाणी घेतलेलं असेल त्या पाण्यात मीठ टाकायचं. त्याचबरोबर गोमूत्र देखील टाकायचं आहे आणि त्याने लादी पुसायची आहे. घरामुळे घरातील निगेटिव्ह निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर की जेव्हा तुम्ही उंबरठा स्वच्छ करता त्या उंबरट्यावर हळदीचं पाणी अगोदर शिंपडायचं आहे. त्यानेच ते पुसून घ्यायचं आहे आणि उंबरट्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं आणि गोमूत्र एकत्र केलेला लेपन करायचं आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होत असते. त्यानंतर त्याचा महत्वाचा उपाय म्हणजेच की रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा. मुख्य दरवाजावर धूपदीप लावायचा आहे आणि संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर आपल्या घरात कालभैरवाष्टक स्तोत्र हे मोठ्याने पठण करायचं आहे. त्यामुळे घरातील जे काही वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल ती निघून जाईल आणि घरातील वादविवाद कमी होऊन घरात सुख शांती नांदण्यास मदत होते. असे उपाय आहेत. आवडले असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हे उपाय करून तुम्हाला काय फरक नक्की जाणवेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.